तर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आहे। 199 मधून किशोरी पेडणेकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आणि त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या रुपाली कुसळे अशी लढत पाहायला मिळते। वंचितच्या नंदिनी जाधव या देखील त्यांच्या प्रतिस्पर्धी आहेत। थोड्या वेळापूर्वी त्यांनी देवदर्शन घेतलं आणि किशोरी पेडणेकर या मतदानासाठी आल्या, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौरांना संधी देण्यात आलेली आहे। किशोरी पेडणेकर असो, श्रद्धा जाधव असो, विशाखा राऊत असो यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलेला आहे आणि त्यासोबतच अनेक नवीन चेहरे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। आणि पुन्हा एकदा राज्यातली इतर आपण मतदान केंद्र बघतोय, ज्या केंद्रांबाहेर हे सकाळीच दिसत असलेलं हे दृश्य मतदानासाठी चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय। मतदान करायचं हे आम्हाला आत्ताच्या क्षणाला सुद्धा माहित नाहीये। 1 तास फिरतोय। स्लिप दाखवाल तुमची, म्हणजे काय त्याच्यावरती आहे, काय लिहिलेलं आहे? तर ही सुधीर क्षीरसागर यांची मतदार यादीतली ही स्लिप आहे आणि बालमोहन विद्या मंदिरमध्ये ते गेल्या 30 वर्षापासून मतदान करतात। मात्र यावेळेला त्यांचं इथं मतदान होऊ शकलेलं नाही आणि इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांना कोहिनूर स्क्वेअरमध्ये जे पार्किंग लॉटमध्ये मतदान केंद्र आहे तिथे जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। तिथे ते गेले, मात्र तिथे सुद्धा त्यांचं मतदान होऊ शकलेलं नाहीये। तुम्ही आता काय करणार आहात, कुणाशी बोलणार आहात? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून काही तुम्हाला सांगण्यात येत आहे का? सांगण्या आता पहिलं आता बाकीचे बिल्डिंग मधले आमचे लोक येतील ना थोड्या वेळाने, त्यांच्याशी मी संपर्कात राहील आणि मग नंतर येईन, लंच नंतर येईन। एकदा एखाद्याला समजा चान्स मिळाला तर तिकडे जाईन आणि त्यांना विचारीन। तुमचं मतदान झालेलं आहे? घातलेलं आहे। दुबार मतदारांचा घोळ घालून ठेवला। जिवंत नसलेल्या माणसांची नावं घातली, पण जिवंत असलेल्या माणसांची नावं काढली आणि आता ती पडो नावाची एक मशीन आणली, ज्या मशीनचा ऐकताना पण फारसं ज्ञान नाहीये आणि अशा मशिनरी लावून मुंबईकरांची दिशाभूल करून मतदान जर होणार असेल तर मतदार हुशार आहेत। आपल्या दाबलेल्या बटनाचा आवाज पूर्ण, कारण आता ती ह्याची स्लिप पण आपल्याला मिळत नाहीये, त्यामुळे फारच मुंबईकर प्रतिकूल परिस्थितीमध्ये मतदान करतायत। तरी पण निवडणुकीचा उत्सव आहे, आनंदाने साजरा करा। तुम्ही मतदान केलं, तुमची प्रक्रिया सुरळीत पार पडली का? हो, माझं मत शोधण्यामध्ये 1.5 मिनिट गेलं। नंबर असून केवढ्याला जेव्हा लाईन लागेल तेव्हा किती वेळ लागेल हे सांगता येत नाही। तुमचे पैसे